मला नागिनीचा भयंकर त्रास झाला आणि ती मला समजण्यात नाही आली। त्यामुळे मी गरम पाण्याचा शेक केला। 8 दिवस मी शेकल्यानंतर मला भरपूर जखमा आणि पोळ्या झाल्या, फोड झाले। जेव्हा मी डॉक्टरांकडे आली तेव्हा त्यांनी मला ह्या रोगावर पूर्णपणे उपाय होईल असं सुचवलं। म्हणजे प्रत्येक रोगावर सोल्युशन मला इथे मिळालं। नमस्कार, मी वैशाली माहीमकर, माझं वय 60 आहे। मी नाशिकमध्ये कामठवाडा इथे राहते। माझं आहे ना 1 वर्षापूर्वी नी रिप्लेसमेंट ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर मला नागिनीचा भयंकर त्रास झाला आणि ती मला समजण्यात नाही आली। त्यामुळे मी गरम पाण्याचा शेक केला। 8 दिवस मी शेकल्यानंतर मला भरपूर जखमा आणि पोळ्या झाल्या, फोड झाले। त्यावेळेला मी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतली आणि त्या जखमा आणि पोळ्या बऱ्या केल्या। पण त्याच्यानंतरही माझा हा हात आहे ना पूर्णपणेच बधीर पडला होता आणि मला नेहमी खाज यायची। मी खूप कंटाळली होती। एकदा काय आलं, मी आहे ना फेसबुकला रोहिती आयुर्वेदिक यांचे ना ॲड बघितली आणि एकदा ठरवलं की यांना जाऊन आपण प्रत्यक्ष भेटूया। जेव्हा मी डॉक्टरांकडे आली तेव्हा त्यांनी मला ह्या रोगावर पूर्णपणे उपाय होईल असं सुचवलं व त्यासाठी विरेचन करावं लागेल असंही सांगितलं। मी औषधाची सुरुवात केली आणि औषधं घेतली। 15 दिवसातच मला खूप फरक पडला। त्यानंतर मी विरेचन केलं। विरेचन करताना एक मनात भीती होती की आपल्याला मसाज आहे, स्टीम आहे, पण माझं ऑपरेशन झाल्यामुळे मी घाबरत होती। पण इतकं छान मला इकडच्या सगळ्या स्टाफनी सांभाळून घेतलं, व्यवस्थित माझ्याकडून विरेचन करून घेतलं आणि त्यानंतर मला इतका फरक पडला की माझं वजनसुद्धा कमी झालं आणि परत त्याच्याबरोबर मला इतका फ्रेशनेसपणा जाणवला। मला जी खाज येत होती की ती कमी झाली, माझ्या हाताचा बधीरपणा गेला। इतकंच नाही तर मला बद्धकोष्ठता होती, माझं पोट नेहमी वेळेवर साफ होत नव्हतं, तो प्रॉब्लेम पण माझा सॉल्व झाला। मला आहे ना वर्टिगोचा त्रास झाला, त्यावर डॉक्टरनं एक फोन करून मस्त सांगितलं। त्यांनी मला त्याचं औषध दिलं आणि मला त्याच्यातून पण बरं वाटलं। म्हणजे प्रत्येक रोगावर सोल्युशन मला इथे मिळालं। म्हणून मी ह्या पूर्ण टीमचे, डॉक्टरांचे एकदम मनापासून आभार मानते आणि त्यांना मी थँक्यू देते, धन्यवाद देते।